आम्ही तुम्हाला न्याय देतो. आधी भार आहे नाही धोत्रा सगळं माझं राज्य पण बघशील. अरे कोण? अरे कोण? अरे खाली आला. अरे माझ्यावर न्याय मागायची वेळ यार. जवळ खाली पडला तरी आजोबांना सांगतो नाडा बांधून ठेव पण ऐकला नाही. आम्हाला आणि राजकुमारांना असं परके करून निघून गेलात महाराज. का महाराज? चुकी चाललेला संसार असा अर्धवट सोडून निघून गेलात महाराज. का महाराज का? आता दुःख आता तो वियोग आवरा. महाराज विक्रम नंतर या साऱ्या राज्याची जबाबदारी आता आपल्यावर आली आहे. आवरा तो वियोग आणि आवरा ते दुःख. दादाजी, महाराजांच्या अखेरच्या क्षणी आपण होतात. त्यांचे अखेरचे क्षण देखील आमच्या नशिबात नाही. हो महाराणी, आम्ही महाराजांचे विश्वासू. अगदी अखेरच्या क्षणी देखील महाराजांना या राज्याची काळजी वाटत होती. कोण होईल या राज्याचा वाली आणि कोण होईल या राज्याचा तारक हेच महाराजांच्या मुखात होतं. काय बोले चाची? कोणाला या राजाचा वारस म्हणून सुचवले? मी त्यांचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे नक्कीच मलाच वारस म्हणून घोषित केला असेल. नाही 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 नाही, मी त्यांचा लाडका पुत्र होतो. त्यानेच मला आपलं राजा म्हणून स्वीकारले असेल. शांत बसा. अक्रम चक्र. अरे किती हा लोक आणि किती सत्तेची हाव. महाराजांना जाऊन अजून एक दिवसही झाला नाही आणि तुम्ही राजगादीसाठी भांडत आहात. प्रधानजी, आता आपणच सांगा. महाराजांच्या अखेरच्या क्षणी आपण होतात. आता आपणच सांगा त्यांचे शेवटचे शब्द काय होते. महाराणी, महाराज म्हणाले या राज्याच्या वारसाची निवड ही लोकशाही मार्गाने व्हावी आणि ह्या दोन्ही राजपुत्रांपैकी जो कोणी स्वतःला सर्वश्रेष्ठ सिद्ध करेल तोच ह्या राज्याचा वारी होईल. आणि महाराज म्हणाले या दोन्ही राजपुत्रांची परीक्षा मीच घ्यावी. राजकुमार, तुम्ही दोघांनी तयारी लागा बरं का? ही प्रधानजी. आणि सरकार आपणही आराम करावा. येतो आम्ही. जीवन हे कसं जगावं ही महागाई वाढली. जीवन हे कसं जगावं ही महागाई वाढली. या चिंतेनं कारभारने माझी कंबर मोडली. या चिंतेनं कारभारने माझी कंबर मोडली. कंबर मोडली. या चिंतेनं कारभारने माझी कंबर मोडली. जीवन हे कसं जगावं ही महागाई वाढली. जीवन हे कसं जगावं ही महागाई वाढली. या चिंतेने कारभारने माझी कंबर मोडली. या चिंतेने कारभारने माझी कंबर मोडली. साऱ्यासमोर माझी अब्रूही काढली. त्या वाण्याने साऱ्यासमोर माझी अब्रूही काढली. या चिंतेने
एवढंच काय हो, काय सांगू तुम्हाला, आमच्या महाराजांचा पराक्रम म्हणजे हा 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 अफाट. पण हे आमच्या दोन ड्युट्या ना म्हणजे अग्रम चक्र, त्यांना काय हा राज्य चालवता येईल असा काय मला वाटत नाही. आणि त्यात आमचा प्रधानजी तो मोठा लहरी माणूस, कधी कधी कोणता कसला सोंग घेईन ना त्याचा काही नेम नाही. आणि त्यात आमची राणी ती म्हणजे आधीपासूनच वेगळी, आणि त्यात दोन गोंधळी, कधी कसला गोंधळ घालून काय ठेवतील ना त्याचा काही नेम नाही. सगळा कसा अनादोंदी कारभार, अजब अजब गजब हा दरबार. आणि त्या दरबारात मी एकटा समजदार राहतेवर. मला वाटतं का नाही मी तो या राजाचा राजा बनतो, म्हणजे कसा सगळा साम्राज्य माझ्या याचा हातावर सांगतो. कधी काय कसा आहे, कधी काही तर कोणता संकट येईल ना काय सांगता येत नाही हो, म्हणून आपला कसा मीच राजा बनतो. बघितलं बोलायचं होती, आला संकट तेव्हा आता काय करू. हो काय सांगू मंडळी, काय जो गेलो सासरवाडीत, आणि काय सांगू सासरवाडी केडा आमका वड काय वड चिकन काय असतं. हो काय सांगू एक खडूक अडकलाय ना, वावर येत ना खाली जाय. काय सांगू आता मराठी पाला आली, काय करू. हो काय सांगू आज पहिला दिवस माझा राजवाड्यात. काय हा कोण एक पण कोण आज आला कसा नाही, गेलं कुठे सगळं. काय करतो एकदा प्रयत्न करतो, आला तर आला. माफ करा मी काय नाही केलंय, मला सोडा. अरे अरे भाऊ ऐक पण तू आता इथं करतोस काय. अरे मला नाही ओळखला मसाड्या. अरे मी या राजवाड्याचा नवा राजसेवक. नवा राजसेवक? मग नाव ओळखलंस काय? मी नाही ओळखला तुला. अरे पण काय अरे राजा कोण दिसत नाही आहे. अरे येतील आता. काय म्हणतो? तू मला ओळखलीस काय? नाही. अरे पण मी काय म्हणतो, अरे सिंहासन हाय बरोबर आहे बघ ना मला. व्यसन बराबर आहे. बघ मला चेक कर, पाडला बिडला मला बघ. मी काय म्हणतो याच्या बसून बघतो मी. तू फक्त बघ कोण येते काय. हा, चालेल. कोण आला ना हा. तर मला उठव हाकल. हा चालेल बघ. मी याला बसून बघता. बरोबर बस रे. काय 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 जोक मी करवा घबरी. राजसेवक सिंहासनावर आलाय कोणतरी आलाय. मी येऊदी. अरे काला कोणतरी हाय. राजसेवक तुमचं काय चाललंय? मी राजा हाय. तुम्ही राजा आहात? कोणतरी हाय. मग तुमची सेवा करू का? सेवा करा तुम्ही माझे पाय चपा. तुम्हाला आराम डोलं उघड. ओय. आराम मिळतोय मला. अरे डोलं उघड. आराम करा ना. या सिंहासनावर तुमची हिंमत आली कशी? सांगितलं काय मला. या राजगादीवर बसण्याचा फक्त अधिकार हा फक्त माझाच आहे. अरे काय आम्ही बसून बघितला कसा आहे तो. त्याला काटा आहे. अरे वासडे मला कधी वेळा सांगतो तुला. उठ. तर बसून बघितला मी कसा आहे तो. काटा आहेत का मुह आहेत. उद्या मी राजा झालो तर. राजसेवक पुन्हा अशी चूक करू नका. या राजगादीकडे वाईट नजर जरी पाहिलं कोणी तरी मला देखील आवडत नाही. मला तुझीच नजर वाईट दिसते. राजसेवक काय म्हणतात? काय आम्ही नाही काय म्हणतो तुला. तुम्हाला हे कळत नाही का? जेव्हा भविष्यात मी राजा बनेन तेव्हा हा चाबूक कसा चालवायचा हे मला समजलं पाहिजे ना, म्हणून त्याचा प्रयत्न करून बघितला. म्हणून का आम्हाला तू मारशील. हा मी बघू
मी चालून बघू नको नको उद्या तुम्ही का मी राजा चालवतो मला पण यायला हवं रे चालवता तुम्ही याला राजा म्हणशील मग मी याला आता उठवलं तर उठत नव्हता. अरे राजकुमारांचे जे तुम्ही दोघं सेवक आहेत ना, हा एक काम करा बघा, मी जरा गंमत करत होतो. एक काम करा, तुम्हाला मी सर्व सोयी देतो. तुम्ही जाऊन मदिरा घेऊन या. मदिरा ना तुम्हाला धन पण देतो. आणि एक काम करायचं, जेव्हा मी राजा बनेल तेव्हा तुम्ही दोघांनी मला सहकार्य करायचं. चालेल 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 ना? चालेल ठीक आहे. तर आम्ही जरा आराम करतो, तुम्ही मदिरा घेऊन या. वासायला तिकडे ना हो बोला महाराज बोला राजसेवक महाराज माझ्या वरती काय करता महाराज राजसेवक हो मी म्हणतो राजा कोणाला बळवायचा मला का बरं? मला विचारा तुम्ही अरे राजा कोणाला बनवायचा मला विचारा तुम्ही अरे वा. राजा मी तुम्हाला रोगाबद्दल नाही बोलतोय. मी राजकुमार आहेत ना त्यांच्याबद्दल बोलतोय. तुम्हाला नाही जमत आहे. मी बनवलं आहे तू राजा बनवला मला येतं मला येतं तुला काय येतं मला येतं तुला काय येतं सगळं येतं. काय येतं तुला राजसेवक जा आणि आमचे दोन हात आहे. अक्रमला राजा बनवायची का चक्रमला बनवायची अक्रमला चक्रमला चक्रमला बनव चक्रमला बनवूया नको अक्रमला बनवूया. अक्रमला बनव अक्रम चक्रम अक्रम अक्रम चक्रम अक्रम चक्रम करून चक्कर आली. महाराज अक्रम महाराज मी काय म्हणतो हा आपल्याला त्यांची परीक्षा घ्यायची होती ना आपल्याला त्यांनी परीक्षा एक काम करा आपले दोन खास हाय अलबट आणि खळबट अहो खळबट नाही अलबट आणि खळबट या दोघांना राजबाला त्या दोघांना अरे यारे अरे अरे काय वाटाडा पडला अरे अरे मारलं थांब बोला अरे पण खरबटला घेऊन या खलबतला चला चला अलबट खळबट अलबट खळबट अलबट खळबट अलबट अलबट खळबट अलबट खलबत कुठे चल गेला? अलबट खलबत चल महाराज अलबट खलबत मी नाही अरे मी नाही मी तुझ्याच अरे अलबट खलबत गेलं कुठं अलबट खळबट नाही चल परत तिथे चल परत अलबट खळबट अलबट आले आले त्यांचा विजय असो महाराजांचा विजय असो
हे अल्बर्ट खलबट आबा आला. अरे वासरे तू इथे काय करतोस तू अरे आम्ही तू कुठे गेलं इकडे आहोत आम्ही राज. अरे वासाड्यानो तुम्हाला राजाने बोलवली नाही तुम्ही इथं काय करताव इथं तर अरे वासाड्यानो राज दरबारात चला चला रे आज दरबारात चला. अरे राज आम्ही राज दरबारातच आहोत. काय म्हणतो? राज दरबारात मारा. महाराजांचा विषय असतो. महाराज अशा या वेळी तुम्ही अचानक आम्हाला बोलावलं केलं राज्यावर पण संकट आलं नाही ना. मग महाराज आम्ही आहोत तुम्ही चिंता करू नका. फक्त आम्हाला सांगा की आम्हाला काय करायचं आहे ते. तुम्ही सांगा काय करायचं. तुम्हाला काय करायचं मी सांगतो मी सांगू हा सांगू तर मी काय बोलतो बरबत अरे बरबत नाही आमराजनी पापड अरे राजे बाबा अलबत आणि आवडत नाही अलबत कलबत. अलबत खलबत महाराज अल्बर्ट खलबट आले खळबट एक काम करा ते जो राईस आहेत ना अक्र आणि चक्र टाईमची आपण परीक्षा घ्यायची. म्हणजे परीक्षा घ्यायचं टाईमची परीक्षा घ्यायची आणि त्यांच्यातून त्याची वापर राहायचा निवडायचा समजला. म्हणजे महाराज नक्की करायचं तरी काय. अरे परीक्षा घ्यायची. ठीक आहे महाराज आम्ही आत्ताच लागतो कामाला. एक एक खबर तुम्हाला देत राहू महाराज. ठीक आहे. आता मला खूप झाले मी जरा आराम करून देतो. तुम्ही आता राहिले तुम्ही आता आपला अजब दरबार हे माझं सिंहासन आहे. हे माझं आहे. अरे वा तुझं कसं माझं आहे. तुझं कसं माझं आहे. माझं मी पण ताट बोलताय. सोड गाव तू तुझा सोड. मी सोडला तर धरील कोण यायला हल्ली पकडली. हा सिंहासन चक्रम अक्रम अडकली अक्कल शून्य अक्कल माझ्यासारख्या का फटक्यात तुझा माझी काय तुला मारी. तू मला मारशील तुला मारेल. तू मला मारशील तुला मारेल. अकराम चांडाला चपर गुंजूस चिंगल्या. अरे तीन गोळी सारखा चिपकवी काय चिंचगुळी. तू मला असा बोलतो हा मी लहान आहे ना. अरे माझा मोठा आहे. काय मोठा आहे माझा अधिकार मोठा आहे. हा मी वयाने मोठा आहे. अरे माझा सगळाच मोठा आहे. बाय 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 तुझा नानाच मोठा आणि कामाचा नाही छोटा. अजून काय फायदा तुझा मोठा. तू मोठा चक्रम अक्रम माझ्या नादाला लागू नकोस. अरे तुझ्या नादात कोण लागते. का तुला फार कोण कुत्रापणे विचारत नाही. अरे मला नको विचारते कोण कुत्रा. मी ना तुझा का भित्रा काला कुत्रा भित्र मुत्रा. अरे बाहेर लोक तुझ्यावर थुंकतात. तुझ्यावर पान घेऊन थुंकतात. चक्रम अक्रम माझ्या नादाला लागू नकोस. तुझ्या नादाला कोण लागेल. मला सांग रे माझ्या बाजून सेनापती प्रधानचे आहेत. तुझ्याकडे कोण आहे. माझ्या बाजून मेरे पास माँ है. माँ शक्ति दे ना. माँ शक्ति दे ना. माँ शक्ति दे ना. माँ कुठे गेली. अक्रम मैं कहता था ना मेरी माँ आएगी. मेरे माँ जरूर आएगी. देख कैसे आ गई. कुछ क्या गई. तुम क्या सफा.
वसाड्या उठ आणि कशाला भांडताय कोण महाराज भांडतंय? भांडतोय कोण मी तर नाही. महाराज गेल्याचं दुःख अजून आहे. बघ माझ्या डोळ्यात बघ, तू पण बघ माझ्या डोळ्यात. होय, होय. माझ्या अश्रू डोळे आले. काय? आई साहेब, हो आई साहेब, तुम्हाला डोळ्यात अश्रू म्हणायच्यात का? हो तेच ते. अरे वेड्या, भावना समजून घे. अगं आई, भावना आवर. आता तुम्ही विश्रांती करा. तुमचे 2 पुत्र खंबीर आणि खंबीर आहेत अजून. अगं बाई, हे कधी झाले मला? आणि ते पण खंबीर आणि खंबीर. अगं आई, मला म्हणायचंय आम्ही दोघं खंबीर आहोत. अच्छा चला, म्हणजे मी आता प्रधानजींकडे जायला मोकळी. काय? म्हणजे प्रधानजींकडे जाते, त्यांना सांगते की आमचे दोन्ही पुत्र आता राज दरबार सांभाळायला खंबीर आहेत. चालेल चालेल. तुम्ही आता विश्रांती करा. आम्ही दोघं मिळून राज्य चालू. बरं, तुम्ही आता राज दरबार सुरू करा, आम्ही जाऊन विश्रांती करतो. हा. चक्रम, अक्रम बोल. पुढे कुठे पुढे येऊ? हो, आता आपण दोघे युतीने राज्य चालू. हो. कसं आपण दोघे भाऊ, चाराण्याचे तळे खाऊ, पादत खरी. नाही. आपण दोघे मिळून हे राज्य चालू. तर बघ ना, महाराजांनी मला कसा दिली नाही. वा 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 वा. आता गादीवर बसणार कोण? मी बसणार. नाही, मी बसणार. मी जा, मग आपण सुटूया. हा, त्यांचा विजय ना आम्ही सुटूया. कावला उठ उडाला, पोपट उठ उडाला, कोंबडी उठ उडाली. माझी साहेब आम्ही दोघे. अरे मध्ये बोलत होतो पण तो राजा. फक्त वयाने मोठं झालं, गोष्टी घाण ठेवली नव्हतं. बोला, काय समस्या आहे तुमच्या? महाराज हो, तुम्ही दरबार चालवणार पाहून आता दोघं टपाकले. काय? बाई त्यांच्या आत्म्याला शांती देव. हो महाराज, टपकलेत म्हणजे तसे टपकलेत नाही, टपकलेत म्हणजे आले. ओ, अरे कसं बोल ना. काय तुझी भाषा आहे? कसं बोलायचं? तेच ते पधारले. हा, पाधरे? हा? कोण पाधरे? मला नाही आला वा. त्याच्या पधारले म्हणजे आले. या, त्यांना बोलून घेऊया. आणतो. लवकर या वाटतं. मी याला पाहिजे. आता रात्री चालवणार. मग मी काय नाचणार नाही. महाराज आले. कोण आले? महाराज हेच ते दोघं. विजय असो, त्यांचा अजय असो. महाराजांचा उदय असो. बरोबर ना? तुझा बराबर. माझं बरोबर. महाराज न्याय करा. आम्ही तुम्हाला न्याय देतो. आधी भार आहे, नाही धोत्रा सगळं माझं राज्य पण बघशील. अरे कोण? अरे कोण? अरे खाली आला. अरे माझ्यावर न्याय मागायची वेळ या. जवळ खाली पडला. तरी असं सांगतो, नाडा बाजून ठेव, पण ऐकलाच नाही. बोला तुमचा समस्या काय आहे? माझं नाव नरेश. माझं नाव परेश. मी नरेश. अहो महाराज, तुला नेहमी असंच करतोस. हो जाऊ दे. बोला. तुमच्या समस्या काय आणि हे काय? नाही बॉट सुटला. बोला तुमच्या समस्या काय? महाराज, आम्ही तुमच्याकडे एक मोठी समस्या घेऊन आलो. हो बोला. मग तुम्ही एका ठिकाणी आलात. बोला. अहो महाराज, आमचे पिताश्री वर गेले. अगं बाई, खूपच लांब गेले हो. कुठपर्यंत पोचले असतील काय माहिती.
अहो महाराज तसे वर नाही हो, कायमस्वरूपी वर गेलो. अच्छा हो. आणि गेले ते गेले, एक मृत्यूपत्र हा, सोडून. काय? तरी म्हटलं वरती जाऊन एवढं उशीर का लागला, ते उठायला गेले. अहो उठायला नाही हो महाराज, मृत्यूपत्र सोडून गेले हो. म्हणतो तरी म्हटलं आमच्या राज्यात थेंब थेंब पाऊस कुठे पडायला लागला. मृत्यूपत्र. अहो महाराज, आणि जाता जाता त्या पत्रात अर्धवट वाटणी करून गेले. वाटणी? जमिनीची, संपत्तीची. हो मग आता काय करायचंय? आम्हाला आमच्या संपत्तीची महाराज समान वाटणी करायची आहे, म्हणून आम्ही न्याय मागायला तुमच्या दरबारात आलो आहोत. नक्कीच नक्कीच तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल. बोला बोला बोला, कशाची वाटणी करायची आहे? संपत्ती, पैसा, घर. महाराज, आधी जमिनीची, नंतर घराची. मग सांगा तुमच्याकडे किती जमीन आहे? आमच्याकडे 2.5 एकर जमीन आहे. एक घर आहे, एक बैल आहे, हा? 2 गाय आणि 1 बकरी आहे ना महाराज. वा 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 वा. किती धन्यवाद आहे. मग मी काय बोलतो, 1 एकर तुम्ही घ्या, 1 एकर तुम्ही घ्या. आता उरली किती? अर्धा एकर. आणि अर्धा एकर आमचं राज्यावर सोडून गेला. महाराज महाराज असं करू नका महाराज. आम्हाला हे मान्य नाही महाराज. असं कसं मान्य नाही? हे बरोबर आहे, आम्ही तुमचा न्याय करतो. हा आक्रमणिक चक्रमचा दरबार आहे, इथे योग्यच नाही होतो. महाराज, असं नका करू. असंच करणार. आता दुसरं काय राहिलं? 2 बैल, 1 गाय. हो, 2 बैल आहे. एक काय? असं मी काय म्हणतो, 1 बैल तुम्ही ठेवा आणि एका बाजूला काय ते तुमची मान घाला, नाही तर काय पण करा. आम्हाला माहिती. हो, महाराज. असं करू नका हो. एक बैल घेऊन मी काय करू? एक तर दोन्ही बैल त्याला द्या, नाही तर मला द्या. हो महाराज, न्याय करा महाराज, न्याय चालणार करा. नाही. आम्हाला काय चालणार नाही. 1 बैल तू घे, 1 बैल तू घे, आणि ती गाय आहे ना ती दरबाराच्या जाते. हो महाराज, ती गाय तरी सोडा, तिच्यावर आमचं घर चालतं. हो, महाराज. आम्ही बोललो तेच ना. हा तुम्ही बोलले काहीच नव्हतं. आता काय उरलं? बकरी 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 बकरी. अक्रम, मी काय म्हणतो, काय आता आपण न्याय निवाड केला आहे बरोबर, तर रात्रीच्या भोजनाला बकरी कापली तर महाराज, आम्हाला हे मान्य नाही. असं नका करू महाराज. हा अन्याय आहे महाराज, अन्याय आहे. हे बघा, अन्याय बिन्याय काय नाही. ऐकायचं तर ऐका, हे तर 100 चाकाचे फटके पडतील. चांगला बघितलं खलबन, ह्यांनी कशी आपली नाणेवाडी केलं नाही. आता ही करा मग आपण प्रधानजीला सांगू. वा चक्र वा बंधू वा, काय आपण न्याय केला. चला आता विश्रांती करूया. संध्याकाळी आम्ही दोघे भाऊ चारानाचे चले का, आणि रात्री बकरीचा मटार खाऊ. मला वाटतं आमची दोन्ही खास आहेत अलबत खलबत, आणि त्यांनी नक्कीच परीक्षा घेतली असेल. राजसेवक, जा आणि राजकुमारांना बोलवा. मला वाटतं ह्या दोघांकडून काही राज्य चालणार नाही. आता ही राजगादी मीच सांभाळतो. काय म्हणता, बरोबर ना? राजकुमार, आता या राज्याला खरा वाली हवा, खरा वारस हवा. नक्कीच मीच वारस बनणार. वा 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 वा, हा मोठा राजा म्हणा. वाजाला बिन बाजा मी कशाला? अक्रम चक्रम बाळांनो, तुम्ही अजून लहान आहात. तुमच्या बदलत्या प्रतिक्रिया तुमच्या विरोधात आहेत. हो बरोबर. आणि तुम्हाला हे ठाऊक असेल की तुमची परीक्षा होणार होती. हो हो, मग घ्या ना, कधी पण कुठे पण कसंही आम्ही तयार आहोत. अरे वेड्यानो, तुमची परीक्षा झाली आहे तुमच्या नकळत. तुम्हाला आठवतं का ते दोघं आले होते शेतकरी, आली होती. त्याने तुमची परीक्षा घेतली आणि आम्ही ठरवलंय तुम्ही दोघेही लायक नाहीत. म्हणजे तुम्ही असं राजकारण केलं आमच्याशी? प्रधानजी, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. अरे बाळांनो, बघितलं मंडळी, सत्य कोणी कुणी कुणाचा नसतो, प्रत्येकाला सत्ता हवी. आज आमच्यासोबत असेल, उद्या कोणासोबत जाईल याचा काही नेम नाही.
आपली माणसे कधी आपला पाय दिसतील हे सांगता येणार नाही. सगळे स्वार्थ आहे. आज उद्या एकमेकांना शिव्या देतील आणि उद्या सतीसाठी एक होतील. आणि म्हणूनच सांगतो, आज आपण सुज्ञ नागरिक होऊया आणि आपल्यासाठी लढणाऱ्या आपल्या हक्काच्या माणसाला साथ देऊया. बाकी सर्व हा असाच अजब दरबार, अजब हा दरबार.